नागपूर जिल्ह्यामधल्या काटोलमध्ये आज सकाळी भीषण असा स्फोट झालाय, ज्यामध्ये 17 जणांचा दुर्दैवी मृत्यू झालाय। काटोल तालुक्यामधल्या राऊळगाव जवळच्या SBL या कंपनीमधला हा स्फोट होता। स्फोटक बनवणाऱ्या कंपनीमध्ये हा स्फोट झालेला आहे। यामध्ये अनेक जण जखमी देखील झालेले आहेत। 18 पर्यंतची आकडेवारी सध्याची समोर येते आहे। या सगळ्यांवरती उपचार सध्या रुग्णालयामध्ये सुरू आहेत। स्फोटाच्या नंतर मोठी आग देखील या ठिकाणी लागली। दरम्यान मृतांच्या कुटुंबियांना केंद्र सरकारने 2 लाखांची मदत जाहीर केली आहे। राज्य सरकारकडून 5 लाख रुपयांची मदतही जाहीर करण्यात आली आहे। नागपूर स्फोटामधील 16 मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी शासकीय वैद्यकीय रुग्णालयामध्ये पाठवण्यात आले आहेत। रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर अविनाश गावंडे यांनी ही माहिती दिली। आमच्याकडे आम्हाला सकाळी 8 वाजता माहिती कळाली, त्याप्रमाणे आम्ही आधीच आमच्या कॅज्युअल्टीमध्ये एक्स्ट्रा डॉक्टर्स लावले होते आम्ही, आणि बर्न इन वार्ड सोबतच प्लास्टिक सर्जन सगळे आम्ही तयार होतो। आणि आता सध्या आमच्याकडे 16 बॉडीज आलेल्या आहे। आमचे आधीच आता डॉक्टर राज गेजबे सर हे आत्तापर्यंत इथेच चेंबरमध्ये बसून पंचनामा झाल्याच्यानंतर सगळ्यांचंच आम्ही पोस्टमॉर्टम करत असताना DNA सॅम्पलिंग आणि प्लस स्किन टेस्टिंग पण करतो, त्याचं सॅम्पल पण घेतलं जातं। तर नागपूरमधल्या स्फोटक बनवणाऱ्या कंपनीच्या स्फोटामध्ये 17 जणांचा दुर्दैवी मृत्यू होणं हा अत्यंत दुर्दैवी आणि तितकाच निंदनीय असा प्रकार आहे। मृतांच्या कुटुंबियांना किमान 50 लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याची मागणी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांनी केली आहे। त्याच्यामुळे आता जी घटना आहे ती अतिशय दुर्दैवी आहे। राज्य शासनाने आणि की त्या कंपनीच्या मालकांनी याच्यामध्ये 50 लाखाची प्रत्येक कुटुंबाला मदत केली पाहिजे। असं आहे की किती मदत केली तरी कुटुंबाचं नुकसान भरून निघू शकत नाही। राज्य शासन आणि केंद्र शासनाचे नियम हे बारूद कारखानदार पाळत नसतील तर हे कारखाने बंद केले पाहिजे। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।